शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज बनवणार आहे, बाहेर मस्त पाऊस सुरू आहे तर मी बनवणार आहे आलू भजी। अशी भजी तर आपण नेहमीच खातो ना, कांदा भजी वगैरे। चला तर मग माझ्या पद्धतीने आपण बनवूया आलू भजी। चला तर मग आपण आता साहित्य बघूया, काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। 1 वाटी बेसन, 4 चम्मच तांदूळाचं पीठ, तीळ घेतलेली आहे अर्धा चम्मच, ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच, चिली फ्लेक्स घेतलेले आहे 1 चम्मच, कस्तुरी मेथी घेतलेली आहे 1 चम्मच, सांबार चवीप्रमाणे, गरम मसाला, हिंग अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे 2 चुटकी, जीरा पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच, लाल तिखट अर्धा चम्मच, हळद, मीठ, हळद घेतलेली आहे थोडी कमीच घ्यायची हळद, 1 बटाटा घेतलेला आहे, याला स्वच्छ धुवून याची साल काढून आपल्याला याचे चिप्स जसे पाडतो त्याप्रमाणे पाडून घ्यायचे। चला तर मग आधी आपण बॅटर लावून घेऊया। 1 वाटी बेसन, 4 चम्मच तांदूळाचं पीठ, तीळ, चिली फ्लेक्स, गरम मसाला, हिंग, जीरा पूड, ओवा थोडा हातावर क्रश करून टाकायचा आहे, याची मग फ्लेवर छान उतरतो, कस्तुरी मेथी, हळद, तिखट आणि मीठ आपण लास्ट मध्ये टाकणार आहोत। यामध्ये आपण सोडा वगैरे काही यूज करणार नाही आहोत। आता याला छान मिक्स करायचं। हातानेच मिक्स करत आहे मी, थोडं थोडं पाणी ऍड करायचं। लास्ट मध्ये हळद टाकल्यामुळे काय होते, कधी कधी भज्याला लालसरपणा येतो ना, मग तो येत नाही, त्याच्यामुळे लास्ट मध्ये टाकायचे। याप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं, एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, म्हणजे आलू भजी करताना व्यवस्थित लागते। याप्रमाणे आता याला 5 ते 10 मिनिटं आपण असंच झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण आलूच्या चिप्स बनवून घेऊया, म्हणजे तुम्ही चाकूने कट केले तरी चालेल किंवा मग चिप्स पाडणीने चिप्स ज्याप्रमाणे पाडतो त्याप्रमाणे बनवून घ्यायचे। अशा प्रकारे बटाटा सोलून घेतलेला आहे छान, 1 चिप्स पाडणी घेतलेली आहे, खाली 1 पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यावर आपण आता चिप्स पाडून घेऊया। या साईजचे आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहे, बघा, जे एकदम पातळ पण नाही एकदम जाड पण नाही, याप्रमाणे आपल्याला पाडून घ्यायचे, म्हणजे आपले आलू भजी छान होतील क्रिस्पी। 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता याला आपण एका कापडावर सोकू घालू शकतो किंवा मग एखाद्या चाळणीवर काढून घेऊया। अशा प्रकारे मी काढून घेतलेले आहे। आता आपण आपलं बॅटर बघूया। लास्ट मध्ये आता आपण तिखट, मीठ, हळद टाकून घेणार आहोत। लाल तिखट, हळद थोडीशीच टाकायची आहे, चवीप्रमाणे मीठ, छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण तेल मी गरम करायला ठेवलेले आहे। अशा प्रकारे यात डिप करायचं। असं तेल छान गरम झालेलं आहे। मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे। आज
आणि आता यावर जेवढे बसेल तेवढे टाकून घ्यायचे। अशा प्रकारे बॅटर मध्ये लावायचे छान। गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान त्याला आतून क्रिस्पी होऊ द्यायची छान। बघा किती सुंदर कलर आलेला आहे, मस्त आपली टम्म फुगले पण आहे मस्त। आपण यात सोडा पण नाही यूज केलेला आहे। मस्त भजी आपली रेडी आहे। आता लास्ट टिप म्हणजे आपण आता जेव्हा भजी काढू ना, टिश्यू पेपरवर न काढता एखादी चाळणी वगैरे, म्हणजे ज्याला अशी चाळणी वगैरे घ्यायची, त्याच्या खाली एखादं म्हणजे खोलचं भांड वगैरे ठेवायचं आणि त्याच्यावर काढायची। म्हणजे काय होणार आहे की क्रिस्पीपणा पण राहील, म्हणजे तेल जे राहणार ते निघून जातील आणि क्रिस्पी पण राहील। टिश्यू पेपरनी काय होतं माहिती आहे का, आपण टिश्यू पेपर जर टाकला तर जी ओलसरपणा असतो ती टिश्यू पेपरला लागतो आणि त्याच्यामुळे ती भजी क्रिस्पी होत नाही वाफेमुळे। त्याच्यामुळे आपण असं करणार आहोत। तर आता मी सगळी भजी काढून घेते। सगळी भजी मी आता अशा प्रकारे काढून घेते। तेल पण बाहेर निघून जाईल आणि वाफ पण राहणार नाही। अशाच प्रकारे मी सगळी भजी तयार करून घेते। मस्त अशी आपली भजी रेडी झालेली आहे, बघू शकता छान मस्त अशी पॉकेट सारखी फुगलेली आहे, मस्त आतमध्ये पॉकेट अशा सारखी झालेली आहे आपली भजी। मस्त कुरकुरीत भजी आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपली संपूर्ण भजी तळून रेडी झालेली आहे। बघा मस्त अशी आलू भजी रेडी झालेली आहे, छान अशी मस्त रेडी झालेली आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा। धन्यवाद।